नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी शर्मिला. माझ्या हे यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि सुखाचा जाऊ ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 नोव्हेंबरपासून पवित्र अशा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात झाली आहे आणि आज 11 डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यापासूनच सत्ययुग सुरू झाल्याचं सांगितलं जातं आणि यामुळेच या महिन्यात पूजेसारखी अनेक शुभकार्य फलदायी ठरत असतात. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते. तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होतं. या लक्ष्मीनारायणाचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी अनेक स्त्रिया व्रत करत असतात. हे व्रत केल्याने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असं देखील म्हटलं जातं. तसंच या मार्गशीर्ष महिन्यामध्ये स्त्रियांनी गुरुवारचं व्रत केल्याने त्यांना अखंड सौभाग्य प्राप्त होतं. घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. त्याचबरोबर या व्रतामुळे घरातील आर्थिक अडचणी या देखील दूर होत असतात. स्त्री माता लक्ष्मीची कृपा आपल्या घरावर व्हावी, तिने अखंड आपल्या घरामध्ये वास करावा, आपल्या घरामध्ये पैसा, शांती, समाधान घरात नांदावे म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अत्यंत प्रभावी मानले जाते. या मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असते आणि म्हणूनच या दिवशी आपण जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो, व्रत करतो तर त्याचं आपल्याला शीघ्रफळ प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत असा प्रभावी उपाय सांगणार आहे. आज मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार. तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल, परंतु संध्याकाळी इथे लावा एक फक्त दिवा. हा दिवा लावल्याने शत्रू घरी येऊन माफी मागेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये वर्षभर आर्थिक भरभराट होईल, घरात अखंड लक्ष्मी नांदेल. असा हा दिवा कुठे लावायचा, कोणत्या वेळेत लावायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर उपाय हा आपल्याला आज सायंकाळी करायचा आहे. आज सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30-10 वाजेपर्यंत हा जो दिवा आहे तर तो आपल्याला एका ठिकाणी लावायचा आहे. जरी तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत करत नसाल किंवा ज्या घरामध्ये व्रत केलं जात नसेल, पूजा मांडणी केली जात नसेल, तरी हा उपाय तुम्ही करू शकता. कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि म्हणून आपण या काळामध्ये जर गुरुवारच्या दिवशी काही उपाय केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात. दिवा हा सूर्य आणि अग्नी यांचं प्रतीक आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय पवित्र, शुभ मानलं जातं. दिव्याला त्यागाचे, ज्ञानाचे, प्रकाशाचे प्रतीक मानले जाते. जर नित्यनियमाने आपल्या देवघरामध्ये दिवा लावला तर घरात नेहमी सकारात्मक ऊर्जा राहते आणि घरातील दारिद्र्य हे दूर होत असतं. इतकं महत्त्व दिव्याला दिलं जातं. आणि जेव्हा आपण एखादी पूजा किंवा एखादा उपाय दिवा प्रज्वलित करून करत असतो, म्हणजे अग्नीच्या साक्षीने करत असतो, तेव्हा ती सेवा जी आहे, तो उपाय आहे, तो देवांपर्यंत पोचवण्याचं काम हा दिवा करत असतो. इतकं महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये दिव्याला दिलं जातं आणि म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला अवश्य आज आपल्या घरामध्ये करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर पहा, आपल्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा मग बघा जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, पैसा हा घरातून वायफळ खर्च होत असेल किंवा मग घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे बंद झाले असतील, घरामध्ये कमावणारा हा एकच व्यक्ती आहे परंतु घरातून
पैसे जाण्याचे मार्ग हे खूप जास्त असतात. कधी कधी घरामध्ये पैसासुद्धा येतो, परंतु आलेला पैसा हा आजारपणामध्ये किंवा इतर कारणामुळे घरातून निघून जातो. पैशाला पैसाच लागत नाही आणि यामुळे आपल्याला सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागतं. तसेच बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं, प्रयत्न करूनही त्या कामात आपल्याला यश प्राप्त होत नाही. कोणतीच गोष्ट आपल्या मनासारखी घडत नाही. कोणतंही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही. घरामध्ये सतत वादविवाद, क्लेश, भांडणं होत असतील तर हा एक दिवा तुम्हाला लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी, घरातील सर्व अडचणी दूर होण्यासाठी आपल्याला अवश्य आवर्जून लावायचा आहे. संध्याकाळी हा दिवा संध्याकाळी लावल्याने घरात वाईट लोकांची नजर, शत्रूची नजर आपल्या कुटुंबावरती, आपल्या घरावरती पडत नाही. सर्व शत्रूंचा नाश होतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सायंकाळी सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जो दिवा नेहमी लावता तर तो दिवा लावून घ्यायचा. देवघरामध्ये धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे, ज्याला आपण मातीची पणती देखील म्हणत असतो. मातीचा दिवा जो असतो तो पंचतत्वापासून बनवला गेलेला आहे, त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता खूप जास्त प्रमाणात असते आणि असा दिवा आपण उपायासाठी वापरला तर त्याचा आपल्याला खूप जास्त फायदा होत असतो. म्हणून एक मातीची पणती घ्यायची, त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे आणि तूप नसेल तर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ते घाला किंवा मग इतर कोणतं पण तेल तुम्ही दिव्यात घाला. फक्त मोहरीचं तेल तुम्हाला दिव्यात घालायचं नाही. आता बघा, दिव्यात घातलेलं तेल तुम्हाला दुहेरी कापसाची वात लावायची आहे त्या दिव्यात आणि ही जीवाशिवाचं प्रतीक असतं दुहेरी कापसाची वात, म्हणून दुहेरी कापसाची वात लावायची आणि तुम्ही गाईचं तूप घातलं असेल तर फुल वात लावायची. यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची, प्लेटमध्ये चणा डाळ ठेवायची आणि चणा डाळीवरती तुम्हाला तो जो दिवा आहे तो ठेवायचा आहे, कारण हे भगवान विष्णूंचं प्रतीक चणा डाळ मानलं जाते आणि गुरुवारच्या दिवशी याला खूप महत्त्व आहे. म्हणून या डाळीवरती दिवा ठेवून आपण तो दिवा प्रज्वलित करायचा. दिव्यामध्ये तुम्हाला नंतर चिमूटभर हळद घालायची. हळद, कुंकू, अक्षदा, फूल अर्पण करायचं. धूप दीप ओवाळून घ्यायचा, अशी त्यांची विधिवत पूजा करायची आणि तिथेच तुमच्या देवघरासमोर बसून तुम्हाला 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आणि 108 वेळा ओम श्रीं महालक्ष्मी नमः, ओम श्रीं महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करायचा. 108 वेळा शक्य नसेल तर 11 वेळा तुम्ही हा जप करा. यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं नामस्मरण करायचं आहे. तुमच्या घरामध्ये ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आणि तो दिवा तिथून उचलून तुम्हाला तुमच्या घराजवळ केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. या केळीच्या झाडाजवळ गेल्यानंतर तुम्हाला त्या झाडाला हळद, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायची आणि नंतर तिथे हा दिवा ठेवून द्यायचा. कारण बघा, केळीच्या झाडाचं प्रत्येक भाग हा हिंदू धर्मातील पूजेसाठी अवश्य वापरला जातो. केळी जी आहे तर ती अतिशय पवित्र आणि शुद्ध मानली जाते. या केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णू वास करतात आणि गुरुवारी तिथे हा दिवा लावल्याने त्यांच्या कृपेने आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. इतकं महत्त्व या वृक्षाला दिलं जातं आणि म्हणूनच या दिवशी आज संध्याकाळी आपल्याला हा दिवा तिथे लावायचा. यानंतर बघा, दोन्ही हात जोडून तुमची जी काही इच्छा मनोकामना आहे ती व्यक्त करायची आणि दुसऱ्या दिवशी हा दिवा तुम्हाला उचलून घ्यायचा. दिव्याखालील चणा डाळ ती त्या वृक्षाच्या मुळापाशीच तुम्हाला ठेवायची आहे. त्याच्यानंतर तिथे असणारे कीटक, मुंग्या हे पक्षी येऊन ते डाळ खाऊन जातील आणि दिवा स्वच्छ करून तुम्ही पुन्हा वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा एक दिवा आपल्याला संध्याकाळी अवश्य तुमच्या घराजवळ केळीचा वृक्ष असेल तर तिथे लावायचा आहे. त्याचबरोबर बघा, आज आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यामध्ये सुद्धा एक दिवा लावायचा आहे. सेम प्लेटमध्ये चणा डाळ घ्या, चणा डाळीवरती असाच एक दिवा प्रज्वलित करायचा, तुपाचा किंवा तेलाचा आणि
तुमच्या घरामध्ये जो ईशान्य कोपरा आहे त्या कोपऱ्यात लावायचा आहे. ईशान्य दिशेला त्या दिव्याची वात येईल अशा पद्धतीने हा दिवा तुम्ही नक्की लावा. जर तुमच्या घराजवळ केळीचं वृक्ष नसेल तर या पद्धतीने तुमच्या घरामध्येच ईशान्य दिशेला हा दिवा लावू शकता, कारण ती देखील भगवान विष्णूंची दिशा आहे. त्यामुळे तिकडे हा दिवा लावला तरी चालेल. आणि शक्य असेल तर तुम्ही केळीच्या वृक्षापाशी तसेच आपल्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्यात दोन्ही ठिकाणी दिवे लावायचे आहेत. जर बघा आपण घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला दिवा लावला तर घरात सुख शांती समृद्धी नांदत असते. तसेच बघा घरातील गरिबी दरिद्रते दूर होते आणि तुळशीला देखील आपण लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो. त्यामुळे आज तुळशीला देखील आपल्याला शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. त्यानंतर बघा आज आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपावरती देवी लक्ष्मी वास करत असते. त्यामुळे आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती एक दिवा लावायचा आहे, कारण लक्ष्मी माता तिथूनच आपल्या घरामध्ये प्रवेश करते. तसं तर रोजच आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती दिवा लावा, परंतु ते शक्य नसेल तर गुरुवारी तरी आवर्जून दिवा लावा. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये संकट अडचणी येत असतील सतत, तर तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. किंवा तुम्हाला शत्रूंचा वारंवार त्रास होते, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, शत्रू तुमच्यावरती गुप्तवार करत असतील किंवा ते त्रास देत असतील समोरून, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी एक पांढऱ्या रंगाचा धागा घ्यायचा. पांढऱ्या रंगाच्या धाग्याला तुम्हाला थोडीशी हळद ओली करून लावायची. त्यानंतर हा जो धागा आहे तो तुम्हाला तुळशीची जी जाड फांदी आहे त्या फांदीला 3 वेढे देऊन पिवळा धागा जो आहे तो बांधायचा आहे. दिवसभरामध्ये हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. हा धागा बांधल्याने घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहते. घरातील संकट अडचणी अडथळे शत्रू दूर होतात आणि म्हणून हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर आज तुळशीला तुम्हाला हळदीयुक्त पाणी जे आहे तर ते अवश्य अर्पण करायचं आहे. हळद ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे आणि जर आपण हळद मिश्रित पाणी आज तुळशीला अर्पण केलं तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो. तर बघा ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती. मी व्हिडिओमध्ये दिलेली माहिती तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल तर ते तुमच्या परिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल. चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते. उद्या अशाच छानशा व्हिडिओसोबत पुन्हा नव्याने भेटू. सर्वांना श्री स्वामी समर्थ.